तुम्हा दोघांचा घटस्फोट मंजूर आहे. वकिलांच्या चर्चेनंतर आणि कागदोपत्री निर्णयानंतर न्यायाधीशांनी हे सांगताच कोर्टात उभा असलेल्या सारिका आणि वैभवचे नको असलेल्या नात्यातून मुक्तता झाली. दोघांच्या हातात घटस्फोटाच्या कागदपत्रांची प्रत होती. तेव्हा सारिकाच्या वकिलाने सारिकाच्या आईवडिलांचे अभिनंदन करायला सुरुवात केली. या निर्णयानंतर तिचे आईवडील निराश होऊन खुर्चीवर बसून राहिले. तर इकडे सारिका गेल्या 6 महिन्यांपासून याच दिवसाची वाट पाहत होती. का कळत नाही, जिंकूनही तिला जिंकल्यासारखे वाटले नाही. तिच्या आजूबाजूला आवाज येत होता, सारिका, अगं काय झालं? सारिका उठ बेटी, स्वप्न पाहत होतीस का? सारिका झोपेतून उठली तेव्हा तिची आई म्हणाली, कोर्टाचा निर्णय परवा आहे. आता तू वैभव नावाच्या बंधनातून कायमची मुक्त होशील. आता माझी मुलगी पुन्हा तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करेल. आता लवकर आंघोळ करून तयार हो, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. सुमित्राजी म्हणाल्या. पण आईचे हे शब्द आज तिला का आवडत नव्हते हे सारिकाला समजलेच नाही. शेवटी तिलाही स्वातंत्र्य हवं होतं. आई गेल्यावर सारिकाने आतून दरवाजा बंद केला आणि ती ढसाढसा रडू लागली. कितीतरी वेळ रडल्यावर तिने तिचे अश्रू पुसले. तिला आठवू लागलं की ती जेव्हा कधी रडायची तेव्हा तिचे अश्रू वैभव पुसत होता आणि तो म्हणत होता, सारिका तुला माहीत आहे का, तुझ्या डोळ्यातील एकही अश्रू मला सहन होत नाही. तुला असे पाहून मला वाईट वाटते. बायकोचा मूड सुधारण्यासाठी वैभव तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावायचा. मग सारिका त्याला मिठी मारायची. पण आता वैभव कुठे होता तिच्यासाठी, तिला गप्प करायला? बेडवर पडून सारिका आठवणींच्या समुद्रात डुबू लागली. सारिका आणि तिची मोठी बहीण सानिका यांना त्यांच्या पालकांनी सुरुवातीपासूनच मोठ्या लाडाने वाढवले. विशेषतः सारिका तिच्या आईची लाडकी होती. तिला लहानपणीपासूनच नाही ऐकायला आवडत नव्हतं. अनेकदा भैरवनाथजी त्यांच्या पत्नीला म्हणायचे, तू तुझ्या प्रेमाने सारिकाला बिघडवले आहेस. मुलीचे इतके लाडपण करू नये, ज्याने त्या बिघडतील. सासरच्या घरी कोणी तिची मागणी पूर्ण करू शकत नसेल तर? तेव्हा सारिकाची आई म्हणायची, अहो किती चांगला मुलगा सापडला आपल्या सानिकासाठी, जो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. सारिकासाठीही असाच मुलगा आपण शोधूया, जो तिच्या सर्व अडचणी हाताळू शकेल. दिसायला तो कोणत्याही चित्रपटातील हिरोपेक्षा कमी नव्हता, पण अहंकाराच्या पलीकडे होता. साधे जीवन जगण्यावर त्याचा विश्वास होता. जेव्हा सारिकाचं त्याच्यासोबतच्या नात्याची चर्चा सुरू झाली तेव्हा भैरवनाथजी यांना तो खूप आवडला. त्यांना असे वाटले की जणू काही तोच आपल्या मुलीचा त्रास हाताळू शकतो. सारिकाने त्याला बघताच हो म्हटलं. गावी राहणारे वैभवचे आईवडील लग्नासाठी काही दिवसांसाठी त्याच्या घरी आले होते. दोघांचेही मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर सारिकाने फक्त तिच्या हनीमूनसाठी पॅरिसला जायचे ठरवले होते. तर वैभवला भारतातच कुठेतरी प्रवास करायचा होता. त्याने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण सारिकाला मान्य झालं नाही आणि तिच्या आईला पॅरिसचे तिकीट काढायला तिने बोलावले. वैभवला जेव्हा हे काही कळले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले आणि तो तिला म्हणाला, सारिका, तू तुझ्या आईला परदेशात जाण्यासाठी तिकीटं काढायला का सांगितलेस? हे काम मी पण करू शकलो असतो. तेव्हा सारिका म्हणाली, तू माझं एक ऐकलं नाहीस म्हणून मी माझ्या आईला सांगितले. माझ्या म्हणण्याकडे ती कधीच दुर्लक्ष करत नाही. पण सारिका, मी कुठे नाही म्हणालो. मी फक्त बोललो होतो, परदेशात जायचं असेल तर मग ते मला माझ्या पैशाने तुला न्यायचे आहे. तू तिकिटाचे पैसे तुझ्या आईला परत कर. अरे मग काय झालं? एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? माझ्या आई आणि बाबांना आमच्यापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे नाहीत. शेवटी वैभवला सारिकाशी सहमत व्हावे लागले आणि ते दोघेही पॅरिसला रवाना झाले. ते पॅरिसच्या हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांची आलिशान खोली पाहून सारिकाला खूप आनंद झाला. थोडा वेळ आराम करून आम्ही फिरायला निघालो. मग सारिका जीन्स टॉप घालून बाहेर आली म्हणून वैभव फक्त तिच्या सौंदर्याकडे बघतच राहिला. अहो, आता घाई का करत नाहीत? नवऱ्याचा हात धरून सारिका खेळकर स्वरात बोलली. वैभव, बघ ना, इथे सगळं स्वप्नात घडतंय. असंच वाटतं. माझ्या पालकांनी आपली तिकिटे इकडची बुक केली हे खूप चांगले झाले. नाहीतर तू मला जवळच्याच कुठल्या तरी छोट्याशा ठिकाणी घेऊन गेला असतास. मी तुझ्यावर अवलंबून राहिले असते तर मला ही स्थळे बघायला मिळाली नसती. सारिकाने हे सांगितल्यानंतर वैभवला खूप वाईट वाटले, पण सारिका मात्र तिच्याच नादात मग्न होती. तथापि वैभवला हे देखील समजले की सारिका त्याला या सर्व गोष्टी नकळतपणे सांगत आहे. पण ती मनाने वाईट नाही आणि त्याला तिचा निरागसपणा आवडला. असेच दिवस निघून गेले. त्याने सारिकाला समजून घेतले होते.
दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते. जेव्हा ते दोघं भारतात परतले तेव्हा विमानतळावर पोहोचताच सुमित्राजी त्यांना घेण्यासाठी ड्रायव्हरसह कारमध्ये तिथे पोहोचल्या होत्या आणि त्या म्हणाल्या, आज तुम्ही दोघं आमच्या घरी या, जेवण मी तयार केले आहे. मग वैभव म्हणाला, घरी आई बाबा वाट बघत असतील, आईने पण जेवण बनवले आहे. 2-3 दिवसात मी गावी परत येईन, मग आम्ही तिकडे येऊ. पण मी तर जेवण खूप प्रेमाने बनवले आहे, त्याचे काय? सुमित्राजी म्हणाल्या. मग राधिकाही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागली. सारिका, तुला जायचं असेल तर तू जा, पण मला घरी जावं लागेल. मला सकाळी लवकर ऑफिसला निघावं लागेल. एवढं बोलून वैभव त्याच्या घरी निघून गेला आणि सारिकाला बघून तिच्या वडिलांनी तिला समजावलं. ते तिला म्हणाले, मुली, तू आधी सासरच्या घरी जायला हवं होतं, कारण ते तुमची वाट पाहत असतील. अहो पप्पा, तुम्ही पण काय करताय? तुमची मुलगी इतक्या दिवसांनी आली आहे म्हणून तिची तब्येत विचारण्याऐवजी तुम्ही तिला परत जायला सांगत आहात. आणि मग मी कुठे पळून गेली आहे का? सुमित्राजी म्हणाल्या, अहो, अगोदरच आपल्या मुलीला आपण भेटूया. असे म्हणत सुमित्राजी आपल्या मुलीला प्रेमाने पाहू लागल्या. संध्याकाळी वडिलांनी तिला समजावून सांगितल्यावर सारिका तिच्या सासरी परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभवने सारिकाला झोपेतून उठवायला सुरुवात केली. सारिका, सारिका, उठ, सकाळचे 10 वाजले आहेत. आईबाबांना काय वाटेल? तेव्हा सारिका म्हणाली, अरे वैभव, मला अजून झोपायचे आहे. प्रवासाचा थकवा कमी झालेला नाही. आईने नाश्ता बनवला तेव्हा वैभव म्हणाला, ती प्रवासामुळे थकली आहे आई, म्हणूनच ती अजूनही झोपेतून उठली नाही. काही हरकत नाही बेटा, सुनबाईला झोपू दे. हनीमूनवरून परतल्यावर वैभवचे आईवडील आठवडाभर त्याच्याच घरी राहिले होते. पण सारिकाने त्यांना एक दिवसही जेवण बनवून दिले नाही. कधी शॉपिंगला जायची, कधी आउटलिंगला जायची, तर कधी ती आईला तिच्या भेटायला जायची. सासरच्या मंडळींनाही माहीत होतं की ती मनाने वाईट नाही. अनेकदा सारिका त्यांच्याजवळ बसायची आणि त्यांच्याशी खूप ती बोलायची. तिचं त्यांच्याशी एक खास ओढ निर्माण झाली होती. सासरे आणि सासू गावी परत जाऊ लागले तेव्हा सारिकाने त्यांना मिठी मारली आणि ती खूप रडू लागली. सारिकाचे सासरे गेल्यानंतर तिची सासू त्यांना एकटं वाटतंय म्हणून सारिकाच्या घरी त्या सतत यायच्या. पण वैभव त्याच्या कामात खूप व्यस्त होता. एके दिवशी सारिका वैभवला म्हणाली, खूप दिवस झाले आपण कुठेच बाहेर गेलो नाही. एक नवीन चित्रपट आला आहे, तुम्ही आज संध्याकाळी लवकर घरी परत या. आधी आपण चित्रपट बघायला जाऊया, मग बाहेरच आपण जेवण करूया. आता मात्र वैभवला सारिकाला नकार देणे काही योग्य वाटले नाही. त्याचमुळे तो तिला हो म्हणाला. सारिका बाहेर जायला खूप उत्सुक होती. संध्याकाळी तिने सुंदर सलवार सूट घातला होता आणि तिने सुंदर मेकअपही केला होता. पण मग वैभवने तिला फोन केला, आज घरी लवकर येणे जरा मला अवघड दिसत आहे, खूप महत्त्वाचे काम आले आहे. हे सर्व ऐकून सारिकाच्या भुवया उंचवल्या आणि तिचा राग वाढला. त्याचवेळी ती तिच्या आईच्या घरी निघून गेली आणि तिने हे सर्व सांगताना तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने समजावले की वैभवला काहीतरी खूप महत्त्वाचे काम आले असेल, त्यामुळे तू असे त्याच्यावर रागावू नये. मग तिची आई तिला म्हणाली, हे काय महत्त्वाचे काम आहे? माझी मुलगी त्याच्या घरची मोलकरीण थोडीच आहे, ज्यामुळे दिवसभर त्यांच्या घरातील सर्व कामं ती करत राहते आणि तो तिला साधा चित्रपट पाहायलाही घेऊन जाऊ शकत नाही. चल सारिका, आज आपण दोघी खरेदी करायला जाऊया, त्यानंतर आपण बाहेरच जेवण करूया. आईने हे सांगताच सारिका आनंदाने हसू लागली. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, तुला माझ्या आनंदाची खूप काळजी आहे, असं म्हणत तिने तिच्या आईला मिठी मारली. सारिका तिच्या आईसोबत खरेदीला निघून गेली होती. दुसरीकडे वैभव पटकन आपलं काम उरकायला लागला होता. आपण दुसऱ्या दिवशी सिनेमा बघूया या विचाराने मी पण माझ्या बायकोसोबत बाहेरच जेवण करेल. सारिकाला सरप्राईज देण्यासाठी तो घरी पोहोचताच सारिका त्याला घरी नसल्याचे पाहून आश्चर्यच वाटले. त्याने लगेचच तिला कॉल केला. तेव्हा सारिका त्याला म्हणाली, सॉरी वैभव, मी आईसोबत जेवायला बाहेर आले आहे. हे सर्व ऐकून वैभव फार दुःखी झाला. तू मला एकदा फोन करून सांगायला हवे होते. अरे वैभव, माझ्या लक्षातच राहिले नाही. आणि तसे तू माझा मूड खराब करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस. ती माझी आई आहे,
जी माझी खूप काळजी घेते. थोड्याच वेळात मी घरी पोहोचेन. सारिकाच्या या गोष्टीचं वैभवला खूप वाईट वाटलं. न जेवण करता तो पलंगावर पडून राहिला. काही वेळाने सारिकाही घरी परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव ऑफिसला जायला निघताच सारिका त्याला म्हणाली, वैभव, माझी तब्येत मला ठीक वाटत नाहीये. आणि ती वॉश बेसिनकडे तेवढ्यात धावली. तेव्हा तिला उलट्या झाल्या. वैभव जरा चिंतेतच पडला. तो म्हणाला, तू बाहेरचे अन्न जास्त खात आहेस. कदाचित त्यामुळेच तुला अपचन झाले असेल. मी नंतर ऑफिसला जाईल. अगोदर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. वैभवने ऑफिसमध्ये फोन करून त्यांना सांगितले की त्याला ऑफिसला यायला उशीर होईल आणि सारिकाला तो डॉक्टरकडे घेऊन गेला. काही वेळाने वैभवला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावले. वैभव खूप घाबरला होता. तो, सर्व काही ठीक आहे ना डॉक्टर? वैभवने हे विचारताच डॉक्टर हसले आणि म्हणाले, अहो, काळजी करण्यासारखं काही नाही. आनंदाची गोष्ट आहे. तुमची बायको आई होणार आहे. हे ऐकून वैभवच्या आनंदाला परावर उरला नाही. पण सारिका मात्र काळजीत पडली. दोघेही गाडीत बसून घरी पोहोचले. तेव्हा सारिका वैभवला म्हणाली, वैभव, मला आत्ता मूल नको आहे. तिचे हे बोलणे ऐकून वैभव आश्चर्यचकित झाला आणि मग तो तिला प्रेमाने समजावत म्हणाला, सारिका, तू आता असे बोलत आहेस, पण जेव्हा आपलं मूल या जगात येईल तेव्हा सर्वात जास्त तूच त्याच्यावर प्रेम करशील. तो किंवा ती आल्यावर तू मलाही विसरशील. वैभवच्या स्पष्टीकरणानंतर सारिकाच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले आणि नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती काही वेळ अशीच बसून राहिली. जेव्हापासून वैभवला ही आनंदाची बातमी मिळाली तेव्हापासून त्याने सारिकाला कोणत्याही तणावाचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिला दिलासा देण्यासाठी वैभवने पूर्ण वेळ घरात मोलकरीनही ठेवली होती. फक्त 1 आठवडा झाला होता तेव्हा सारिकाला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर सारिकाने तिला सांगितले की ती लवकरच आई होणार आहे. हे सर्व ऐकून तिची मैत्रीण आश्चर्याने तिला म्हणाली, सारिका, तू काय बोलत आहेस? असा मूर्खपणा तू कसं काय करू शकतेस? तुझं नुकतंच लग्न झालं आहे. आयुष्य एन्जॉय करण्याची वेळ आहे ही. आणि तू या सगळ्या त्रासात अडकली आहेस. एकदा का तुमचं मूल या जगात आलं की तुझं सर्व स्वतःचं स्वातंत्र्य संपून जाईल. मैत्रिणीचे हे म्हणणे ऐकून सारिका म्हणाली, अगं वर्षा, तुला मी काय सांगू? मलाही आत्ता या सगळ्यात अडकायचंच नव्हतं. पण आता मी काय करू? मी हे समजण्यास असमर्थ आहे. हे ऐकून वैभव इतका खुश झाला आहे की मी तुला ते शब्दातही सांगू शकत नाही. काय झालं ह्या माणसाचं? स्त्रीच्या जीवनात फरक पडतो. संपूर्ण शरीराचे तिच्या संतुलन बिघडते. अजून उशीर झालेला नाही. आत्ता तरी तुला या त्रासातून सुटका मिळेल. फोन ठेवल्यावर सारिका मात्र विचारात गढून गेली. कधी ती वैभवच्या सुखाचा विचार करू लागली तर कधी तिच्या स्वतंत्र आयुष्याचा ती विचार करू लागली. बराच वेळ विचार करून शेवटी ती एका निर्णयावर पोहोचली आणि तिने तिच्या आईला फोन करून सर्व काही सांगितले. तिने एक गोष्ट स्पष्ट केली की तिला हे मूल नको आहे. त्यामुळे तिच्या आईनेही तिला पाठिंबा दिला आणि सांगितले, जे तुला आनंद देईल तेच तू कर. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे. संध्याकाळी वैभव घरी परतला तेव्हा सारिका त्याला म्हणाली, वैभव. सारिकाचे म्हणणे ऐकून वैभवला आश्चर्य वाटले. तिच्याकडे पाहू लागला तो. सारिका, हा काय निर्णय आहे? मला आत्ता मूल नको आहे. वैभवला असे वाटले की त्याच्या कानात कोणीतरी गरम तेल ओतले आहे. अगं सारिका, आई म्हणजे प्रेमाचे मूर्तिमंत रूप आहे. तुझी आई इतकी कठोर झाली आहे, ज्या तुझ्याच पोटातील छोट्याशा जीवाचा गळा दाबायला निघाल्या आहेत. मग वैभवने रागावर त्याच्या नियंत्रण ठेवत तिला प्रेमाने समजावले, हे बघ सारिका, या मुलाची संपूर्ण जबाबदारी तुझी एकटीचीच नसेल. तो रात्री उठला की मी उठून त्याची काळजी घेईन. जर त्याचे कपडे घाण झाले तर मी त्याचा डायपरही बदलून देईन. भूक लागली त्याला तर मी त्याला दुधाची बाटली पण तयार करून देईन. चल वैभव, मला इमोशनली ब्लॅकमेल करण्याची काहीही गरज नाही. मी आधीच डॉक्टरांशी याबद्दल बोललेली आहे. उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊया या बाळाच्या सुटकेसाठी. मग वैभव जोरात किंचाळला आणि ओरडत तो म्हणाला, तू विचारही कसा करू शकतेस? मी तुला या कामात साथ देईन. तेव्हा सारिका म्हणाली, वैभव, मला तुला सांगायचं होतं म्हणून मी तुला सांगितलं आहे. आता तू माझ्यासोबत ये.
किंवा नको येऊस, तुझी मर्जी. मी माझ्या पोटातील मुलाला ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार कायद्याने मला दिला आहे. मग वैभव रागाने थरथरत तिला म्हणाला, सारिका, माझा या मुलावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आहे. मग तू एकटी कसं काय सर्व काही ठरवू शकतेस? मला आत्ता कोणत्याही वादात पडायचे नाही. मी जे काही ठरवलं आहे तेच करणार आहे. असं म्हणत सारिका झोपून गेली. पण वैभवच्या डोळ्यातून झोपच उडाली होती. त्याने ती रात्र मोठ्या कष्टाने काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सारिकाच्या घरी फोन केला. त्यावेळी सारिकाचे वडील घरीच होते. त्यांनी फोन उचलला तेव्हा वैभवने त्यांना सारिकाच्या आई होण्याबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अहो जावाई, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा वैभव म्हणाला, तिला या मुलाला जगात आणायचेच नाही. सारिकाच्या वडिलांनी सारिकाला फोनवर खूप समजावलं, पण ती काही वेळाने तयार होऊन निघाली. सारिका म्हणाली, तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही? पण वैभव काहीच तिला बोलला नाही. म्हणून सारिका म्हणाली, ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. मी तुझी तिकडे वाट पाहीन. तू आला नाहीस तर मी समजेन तुला माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. मग सारिका हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा तिथे तिची आई तिचीच वाट पाहत होती. सगळी तयारी झाली होती. काही वेळातच तिचा गर्भपात झाला. हा प्रकार समजल्यानंतर तिचे वडीलही काही वेळातच तिथे पोहोचले. ऑपरेशन थिएटरमधून सारिका बाहेर आल्यावर तिने आजूबाजूला बघायला सुरुवात केली. तिला कुठेही वैभव दिसत नव्हता. तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन तिचा उचललाच नाही. काय एवढा राग, ज्यामुळे तो माझ्याशी फोनवरही बोलत नाही? तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, तू हे काय केलंस? तुझ्या जागी अजून कोणी दुसरी असती तर तिच्याशी बोलणंच सोड, तिच्याशी नातं तोडलं असतं. खरं सांगू, आज मला माझ्या संगोपनाची लाज वाटते. एवढं बोलून ते खोलीतून निघून गेले. मग सारिकाने वैभवला पुन्हा फोन केला. अनेक वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला आणि म्हणाला, आता काय बोलायचं बाकी आहे? मला सांग की आपल्या प्रेमाचं प्रतीक या जगात येण्याआधीच तू उद्ध्वस्त केलंस. एक प्रकारे ते चांगलंच होतं, कारण तू आई होण्यासाठी योग्य स्त्री नाहीस. तुला काय माहीत आईचं प्रेम काय असतं? हे ऐकून सारिका हळू स्वरात म्हणाली, वैभव, कधी येणार आहेस मला घ्यायला? आपण एकत्र बसून आपले मतभेद मिटवूया. नाही सारिका, आता आपल्यात बोलण्यासारखं काहीही उरलं नाही. तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा तू ये, पण मी तुला घ्यायला येणार नाही. असे बोलून वैभवने फोन ठेवला आणि सारिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण आपली प्रत्येक मागणी पूर्ण करणारा आपला नवरा इतका कठोर कसा काय झाला हे तिला समजत नव्हते. तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि तिला असे रडताना पाहून त्या म्हणाल्या, काय झालं माझ्या मुलीला? अशी का रडतेस? आई, वैभव माझ्यावर खूप रागवला आहे. ते म्हणतात की आता ते मला घ्यायलाच येणार नाहीत. मी एवढा मोठा गुन्हा केला आहे का आई? असे म्हणत तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली. मग तिची आई तिचे अश्रू पुसत म्हणाली, तू दोषी आहेस असे कोण म्हणाले? तू काहीच चुकीचं केलेलं नाहीस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. आईचे हे बोलणे ऐकून सारिकाला पूर्ण विश्वास बसला की तिने जे काही केले ते योग्य निर्णय घेतला आहे. वैभव नुकताच लहान गोष्टींचा डोंगर बनवत आहे. सारिका तिच्या आईसोबत तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. आईवडिलांच्या घरी राहत असताना ती प्रत्येक क्षणी तिच्या पतीच्या येण्याची वाट पाहत होती. पण ना वैभव तिला घ्यायला आला, ना त्याने तिला फोन केला, ना मेसेज केला. जसे जसे दिवस जात होते सारिकाची अस्वस्थता वाढत होती. मोबाईलमध्ये वैभवसोबतच्या स्वतःचा फोटो पाहून तिला रडू अनावर झाले. तेवढ्यात तिचे वडील तिच्याकडे आले आणि तिला म्हणाले, मुली, मला माहीत आहे की तू वैभववर खूप प्रेम करतेस. त्याच्याशिवाय प्रत्येक क्षण घालवणे तुला अवघड आहे. मग त्याला फोन का करत नाहीस तू? जर तू एक पाऊल पुढे टाकलं तर मला खात्री आहे की तो तुझ्यासाठी 2 पावले नक्कीच पुढे टाकेल. का पप्पा, मी का 1 पाऊल पुढे टाकू? शेवटी मी असा काय गुन्हा केला आहे? सारिका रागाने बोलली. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, जेव्हा तुला तुझा हट्ट सोडायचाच नाही तर मग दिवसभर खोलीत स्वतःला कोंडून का रडतेस? हे ऐकून सारिका म्हणाली, तुम्ही कसले बाप आहात? माझी अडचणसुद्धा तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही तर नेहमीच मलाच दोष देत राहिले. तू बरोबर बोलत आहेस मुली. मी असा कसा बाप आहे जो माझ्या मुलीला काय बरोबर काय चूक हे देखील समजावून सांगू शकलो नाही आणि
तसे तुला काय माहीत आहे पालकांसाठी आपले मूल म्हणजे काय असते? तू तुझ्या होणाऱ्या मुलाचा अपमान केलास. असे बोलून तिचे वडील गप्प झाले आणि वडिलांचे बोलणे ऐकून सारिकाला तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी जोरात चापट मारल्यासारखे वाटले. भैरवनाथजींना माहीत होते की त्यांचा जावई खूप हुशार आहे. त्यामुळे मुलीचा संसार वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःहून वैभवला फोन केला. बेटा, मला माहीत आहे की मला तुला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. माझ्या मुलीच्या कृतीने माझ्याकडून हा अधिकार हिरावून घेतला आहे. सारिका खूप जिद्दी मुलगी आहे हे मला माहीत आहे, पण ती तुझ्यावर खूप प्रेम करते हे पण तितकंच खरं आहे. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की या नात्याला तुम्ही आणखी एक संधी द्या. नाही बाबा, तुम्ही असे कसे बोलत आहात? मी सारिकाला अगोदरच सांगितले होते की हे घर तिचेच आहे, त्यामुळे ती हवं तेव्हा इकडे येऊ शकते. पण जर तुम्ही म्हणत असाल तर मी तिच्याशी पुन्हा बोलेन. जर माझ्या बोलण्याने आमचा संसार वाचणार असेल तर असे करण्यात माझे काहीच नुकसान नाही. काही वेळाने वैभवने सारिकाला कॉल केला आणि वैभवचा कॉल आलेला पाहून सारिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने लगेचच फोन उचलला आणि पलीकडून आवाज आला. हॅलो सारिका, तू कशी आहेस? थोडा राग दाखवत सारिका म्हणाली, आज इतक्या दिवसांनी तुम्हाला माझी आठवण आली. माझी तब्येत ठीक आहे की नाही हे जाणून घेणंही तुम्हाला गरजेचं वाटलं नाही? बरं सांग, तू फोन कसा काय केलास? मग वैभव म्हणाला, सारिका, जे झालं ते झालं. आता राग विसरून तू घरी परत ये. तुला हवं तर मी तुला घ्यायला येईन संध्याकाळी. मग सारिका म्हणाली, मला घरी यायला काहीच हरकत नाही, पण आपल्यात पुन्हा वाद निर्माण व्हावा असे मला वाटत नाही. तेव्हा वैभव म्हणाला, मला काही समजले नाही, तू काय बोलत आहेस? वैभवने विचारल्यावर सारिका म्हणाली, वैभव, माझी एक अट आहे की माझी इच्छा असल्याशिवाय आपण कुटुंब नियोजनाचा विचार करणार नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मलाच असेल. मग वैभव आश्चर्याने म्हणाला, सारिका, नवरा बायकोच्या नात्यात या अटी कुठून आल्या? याआधीही तू मनमानी करून खूप मोठी चूक केली आहेस. बरं वैभव, तू तुझ्या आग्रहावर ठाम असशील तर मी नाही येणार तुझ्यासोबत. सारिकाने हे सांगताच वैभव चिडला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी पुन्हा आपले नाते जोडण्याचा प्रयत्न केला, पण तू इतकी मूर्ख आहेस हे मला माहीत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे तुला माझी आठवण आली नाही. माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून तू माझ्याशी बोलत होतास आणि मला वाटलं आता तू माझ्यावर प्रेम करतोस. आता मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. एवढं बोलून सारिकाने फोन बंद केला आणि जोरात ओरडून म्हणाली, पप्पा, पप्पा कुठे आहात? तितक्यात तिची आई धावत आली आणि म्हणाली, काय झालं सारिका, तू का ओरडत आहेस? मम्मी, पप्पाला काय हवं आहे? मी त्यांच्यावर ओझं झाले असेल तर मी हे घरही सोडून देईल. तेवढ्यात भैरवनाथजीही तिथे आले. तेव्हा सारिका रागाने म्हणाली, शेवटी मला न विचारता तुम्ही वैभवला इकडे बोलवलेच कसे? त्याच्यासमोर तुम्ही कशी भीक मागितली? मला न विचारता माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही कसा काय घेतला? अरे हो बेटा, चूक माझीच होती. जे मला वाटले ते मी केले, पण तुझ्या जिद्दीपलीकडे तुला काहीच दिसत नाही. एवढाच तुला अभिमान वाटत असेल तर आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे तू जग. आता मी इथून पुढे काहीच बोलणार नाही. असे बोलून भैरवनाथजी त्यांच्या खोलीत निघून गेले. तर सारिका रागाने ओरडली आणि म्हणाली, हो हो, मी वैभवलाही सांगेन. मी त्याच्याशिवाय आरामात जगू शकते. मला माहीत नाही की तो स्वतःला काय समजतो. आई, तू वकिलांशी बोल आणि घटस्फोटाची कागदपत्र तयार कर. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. घटस्फोटाची बातमी ऐकून तिच्या आईने तिला आरामात बसवले आणि म्हणाली, बेटा, इतके रागावणे चांगले नाही. शांत मनाने विचार कर. या निर्णयानंतर तुला पश्चाताप करावा लागणार नाही याचा विचार कर. हा माझा अंतिम निर्णय आहे आई. पण तो तुला काय फोन करून म्हणाला? सुमित्राजींनी विचारल्यावर सारिकाने वैभवसोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, ठीक आहे सारिका, वैभवला भांडणं मिटवायचेच नसेल तर आपण आपल्या वकिलांशी बोलूया. माझ्या मुलीला जे पाहिजे तेच होईल. काही दिवसातच घटस्फोटाची कागदपत्र वैभवपर्यंत पोहोचली. तेव्हा सारी पृथ्वी थरथरत आहे की काय असे त्याला वाटले. सगळ्यात जुन्या गोष्टी त्याच्या मनात येऊ लागल्या आणि त्याला चक्कर येऊ लागली. तो डोकं धरून जमिनीवर बसला. नाही, माझी सारिका हे करूच शकत नाही असा विचार तो करत वैभवने सारिकाला फोन केला. पण पलीकडून सारिकाच्या आईने फोन उचलला. मला सारिकाशी बोलायचं आहे, वैभवने विचारल्यावर सुमित्राजी म्हणाल्या, आता बोलायला काय उरले आहे?
सारिका तुझ्याशी बोलू इच्छित नाही. नाही आई, हा तिचा अंतिम निर्णय आहे की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे. होय, माझ्या मुलीला आता तुझ्यासोबत गुदमरून राहायचे नाही. तिला या नको असलेल्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. असेच दिवस निघून गेले. एके दिवशी तिच्या खोलीत उदास बसलेल्या सारिकाला एकटं एकटं वाटलं. म्हणून तिने तिची मोठी बहीण सानिकाला फोन केला. बोलता बोलता सानिका सारिकाला म्हणाली, इकडे भुकेने आज माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. तेव्हा सारिका आश्चर्याने तिला म्हणाली, तू का जेवण केलं नाहीस? अगं सारिका, तुला माहीत नाही का, आज करवा चौथ आहे आणि मी तुझ्या जिजूसाठी उपवास ठेवलाय. ऐक ना सारिका, तुझ्या जिजूने मला माझ्या आवडीची एक अतिशय सुंदर साडी आणून दिली आहे. सकाळी मी शृंगार केला तेव्हा तुझे जिजू माझ्याकडे एकटक बघतच होते. तुला माहीत आहे का, आज रात्री आम्ही एका छान रेस्टॉरंटमध्ये जेवणार आहोत. करवा चौथचे नाव ऐकताच सारिकाने फोन कट केला. भूक आणि तहान लागली असूनही तिची बहीण तिला खूप आनंदी दिसत होती. सानिका खूप भाग्यवान आहे. अचानक सारिकाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मग मला आठवलं, मी पण नशीबवान होते. गेल्या वर्षी करवा चौथला मी किती उत्साही होते. मी नकार देऊनही वैभवने माझ्यासाठी उपवास ठेवला होता. सकाळी लवकर उठल्यावर त्याने माझ्या आवडीचे पदार्थ बनवले. आम्ही दोघांनी एकत्र बसून सर्गी खाल्ली. तो दिवसभर माझ्यासोबत भुकेला आणि तहानलेला राहिला आणि रात्री मला तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. असा विचार करून सारिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पण पुढच्या क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुठेतरी तिच्या हृदयाच्या कोपऱ्यात तिला तिची चूक कळत होती. तिला आता वैभवला फोन करून तिने केलेल्या कृत्याची माफी मागावीशी वाटली. तेवढ्यात बाहेरून तिच्या आईचा आवाज आला, सारिका बघ, काहीतरी पत्र आलंय तुझ्या नावाने. सारिकाने ते पत्र उघडले आणि त्यात वैभवचे सही केलेले घटस्फोटाचे कागदपत्र होते. तिच्या मनात भावनांचे वादळ उठले. वैभवने सही केली म्हणजे त्यालाही आता या नात्यातून मुक्ती हवी आहे. मीच वेडी आहे जिने त्याच्याशी बोलण्याचा विचार केला होता. ठीक आहे, जर त्याला माझी काळजी नसेल तर मी त्याला का बोलू? रागाच्या भरात तिने मोबाईल बेडवर फेकून दिला. असेच दिवस निघून गेले. एके दिवशी सारिका बाजारात गेली तेव्हा तिला तिची मैत्रीण भेटली. तिने पाहिले की तिची मैत्रीण पूर्वीपेक्षा थोडी बदलली आहे. तिचं वजनही थोडं वाढलं होतं. सारिकाने विचारल्यावर तिच्या मैत्रिणीने सांगितलं की ती लवकरच आई होणार आहे. हे ऐकून सारिकाला धक्काच बसला, कारण याच मैत्रिणीने तिला मुलांच्या फंद्यात न पडण्याचा सल्ला दिला होता. मग स्वतःवर नियंत्रण ठेवत सारिका तिला म्हणाली, वर्षा, पण तू मला सल्ला देत होतीस की आत्ता या संकटात पडण्याची गरज नाही आणि आता तूच प्रेग्नंट आहेस. अगं सारिका, आता नाही तर वर्षानंतर आम्हाला आमचा परिवार वाढवण्याचा विचार करावाच लागला असता. मग आत्ताच का नाही? हे ऐकून सारिकाचे मन सुन्न झाले. यानंतर ती काहीच बोलू शकली नाही आणि थेट ती घरी निघून आली. मनात विचारांचे वादळ सुरू झाले. आज पहिल्यांदाच तिला तिची चूक कळत होती. काही वेळाने तिची आई तिच्याकडे आली आणि म्हणाली, सारिका हे बघ, खूप चांगली बातमी आहे. वकिलांचा फोन आला होता. 2 दिवसांनी कोर्टाच्या सुनावणीत तुमचा घटस्फोट मंजूर होईल. आता तू त्या नको असलेल्या नात्यापासून मुक्त होणार आहेस. मला तुझ्यासाठी एक योग्य मुलगा देखील सापडला आहे. तो खूप उच्च घराण्यातला आहे. तो तुला त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवेल. जेव्हा सुमित्राजी हे सर्व काही बोलत होत्या तेव्हा सारिका जोरात ओरडली, मम्मी, मला पुन्हा लग्न करायचं नाही. देवासाठी मला एकटं सोड. दुपारची रात्र झाली पण सारिका तिच्या मोबाईलवर वैभवचा फोटो बघत राहिली. तेव्हा तिचे वडील भैरवनाथजी तिच्या खोलीत आले आणि ते तिच्या डोक्याला हात लावू लागले. सारिकाला जेव्हा तिच्या वडिलांचा स्पर्श जाणवला तेव्हा तिने त्यांना मिठी मारली आणि ती रडू लागली. तेव्हा भैरवनाथजी म्हणाले, बेटी, आज तू इतकी उदास का आहेस? तुला आनंद व्हायला हवा होता. तुला जे हवं होतं तेच होतंय. मग सारिका म्हणाली, पप्पा मला माफ करा. तुम्ही बरोबर होतात. माझ्या हट्टीपणाने आणि अहंकाराने मला पूर्णपणे एकटं पाडलं आहे. मला त्या व्यक्तीच्या बोलण्याने किती दुःख झाले ज्याने मला प्रत्येक प्रसंगात साथ दिली. आता मला स्वतःचा तिरस्कार वाटत आहे. बेटा, हे तुला आधी समजले असते तर बरे झाले असते. हे पाहून माझ्या हृदयात काय चालले असेल ते फक्त मलाच माहीत आहे. लग्न एक नाही, 7 जन्माची गाठ आहे, जे 2 माणसांना एका धाग्याने बांधते. वैभवने ती गाठ धरली. अगं, पण तुला ती सांभाळताच आली नाही.
आता तू हे नातं सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न कर आणि यावेळी वैभवशी तुझं नातं अशा प्रकारे घट्ट कर जेणेकरून ते कधीच तुटणार नाही. वडिलांचे म्हणणे सारिकाला समजले. तिने लगेच वैभवला फोन केला, पण त्याच्या फोनची रिंग जात होती, परंतु फोन कोणीच उचलला नाही. 2-3 वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद काही आला नाही. तेव्हा सारिकाने ठरवले की ती दुसऱ्या दिवशी वैभवला भेटायला जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार होऊन वैभवच्या ऑफिसमध्ये पोहोचली, पण तिथे गेल्यावर वैभव एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचं तिला कळलं. सारिका तिथेच बसून त्याचीच वाट पाहू लागली. सारिका मॅडम तुम्हाला भेटायला आले आहेत असे सेक्रेटरी वैभवला सांगून गेले होते, तरी पण वैभव तिला भेटायला आला नाही. काही वेळातच 3 तास निघून गेले. मीटिंग संपल्यावर सारिका वैभवच्या कॅबिनमध्ये पोहोचली. तिचे डोळे लाल झालेले पाहून वैभवला समजले की ती कितीतरी वेळ रडली आहे. सारिका थरथरत्या आवाजात म्हणाली, वैभव, आपण आपल्या नात्याला आणखी एक संधी देऊ शकतो का? हे बोलता बोलता ती पुन्हा रडू लागली. मग वैभव म्हणाला, सारिका, लग्न तुझ्यासाठी बाहुल्यांचा खेळासारखं असेल, पण माझ्यासाठी नाही. तू गेल्यावर मी तुटून गेलो होतो. आता मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो आहे. मला माफ कर सारिका. आता आपण एकत्र राहणे शक्य नाही. स्वतःच्या पत्नीच्या डोळ्यातील एक अश्रूही सहन न करणाऱ्या वैभवला आज तिच्या रडण्याचा काहीच त्याच्यावर परिणाम होत नव्हता. ही माझी दुसरी मीटिंग आहे असं म्हणत वैभव पटकन तिथून उठला आणि तिथून निघून गेला. सारिका त्याच्या वागण्याने फार थक्क झाली होती. पत्नी सारिकाचा कोमजलेला चेहरा पुन्हा पुन्हा वैभवच्या डोळ्यांसमोर येत होता. शेवटी तो इतका दगड हृदयाचा कसा काय झाला? स्वतःला शांत करून त्याने सारिकांचे वडील भैरवनाथजी यांना फोन केला आणि त्यांना विचारले, का बाबा, तुम्ही मला असं का करायला सांगितलं? मी माझ्या सारिकाला खूप दुखावले आहे. आज मला तिच्या डोळ्यातला पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तेव्हा भैरवनाथजी म्हणाले, बेटा, मला माहीत आहे की तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होतोय, पण तिने तिच्या नातेसंबंधांना महत्त्व द्यावे असे मला वाटते. मी जर तिचा बाप आहे तर तू पण माझा मुलगा आहेस आणि मला तुला पुन्हा असं तुटलेलं पाहायचं नाही. तिला सर्व काही सहज मिळालं तर त्याची किंमत तिला कळणार नाही. मी तुम्हाला वचन देतो की आता तुमच्याकडे परत येणाऱ्या सारिकाला नातेसंबंधांना किंमत कशी द्यायची असते हे कळेल. कदाचित सारिका आता घरी आली असेल. मी फोन ठेवतो. नंतर सुमित्राजी म्हणाल्या, काय झालं सारिका, तू का रडत आहेस? तेव्हा सारिका म्हणाली, आई, वैभवने मला माफ केलं नाही. सगळं संपलं. ठीक आहे, तर तू वैभवला भेटायला गेली होतीस तर त्याने माझ्या मुलीला पुन्हा दुखावले. तू काळजी करू नकोस बेटी. उद्या तुझी त्या पाषाण हृदयाच्या माणसापासून कायमची सुटका होईल. आता मात्र भैरवनाथजींचा संयम तुटला होता. तेव्हा ते रागाच्या भरात म्हणाले, तू कसली आई आहेस? तू माझ्या मुलीला खूप फसवलेस. मला आश्चर्य वाटते. स्वतःला तिची आई का म्हणून घेतेस तू? अगं, एक आई आपल्या मुलीला कुटुंबात कसं राहायचं ते शिकवते आणि इथे तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेस. भैरवनाथजी कडक आवाजात त्यांना म्हणाले. त्यामुळे सुमित्राजी आश्चर्यचकित झाल्या. तेव्हा सारिका त्यांना म्हणाली, हो आई, पप्पा एकदम बरोबर बोलत आहेत. यात वैभवचा काहीच दोष नाही. मीच चुकीची आहे. मला त्याच्या प्रेमाची कदर नव्हती. त्याने मला नेहमी साथ दिली, मनात ठेवलं. पण मी काय केलं? जर मी योग्य निर्णय घेतला असता तर आज त्याच्यासोबत माझे आयुष्य आनंदाने व्यतीत केले असते. पण आई, मला आश्चर्य वाटते की जर मी योग्य मार्गापासून भरकटले होते तर तू मला योग्य मार्ग दाखवायला हवा होता. माझ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला तू योग्य ठरवत राहिलीस. सारिका आज बोलत राहिली आणि तिची आई अपराध्यासारखं डोळे मिटून सर्व काही ऐकत राहिली. तेव्हा सारिका म्हणाली, पप्पा, आता मी आजच ठरवलं आहे. खरं तर मी आत्ता माझ्या नवऱ्याच्या घरी जात आहे. मला त्याच्या पाया पडून माफी मागावी लागली तरी चालेल, पण आत्ता मी त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. असे म्हणत सारिका दाराची चौकट ओलांडून स्वतःच्या घरी जाण्यासाठी निघून गेली. थोड्याच वेळात सुमित्राजींचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला. तेव्हा त्यांची मोठी मुलगी सानिका त्यांना म्हणाली, मम्मी, पुरे झालं आता. काय झालं मुली? काय प्रकरण आहे? सुमित्राजी म्हणाल्या. तेवढ्यात पलीकडून आवाज आला, मम्मी, मी या माणसासोबत अजिबात राहू शकत नाही. त्याला स्वतःबद्दल काय वाटतं माहीत नाही. आता खूप झाले. मी आता तुमच्याकडे परत येत आहे. हे ऐकून सुमित्राजी रागाने म्हणाल्या, खबरदार, तू जर तुझ्या नवऱ्याशी भांडून इथे येणार असशील तर तुझ्या नवऱ्याची तू माफी माग.
जावयांना मी चांगलंच ओळखते, ते इतके वाईट नाहीत. आता सुमित्राजींचे डोळे उघडले होते तर त्यांनी अगोदरच सारिकाच्या चुकीच्या वागण्याला खतपाणी घातले नसते तर आज ही वेळ तिच्यावर आली नसती. आज सारिका आणि सानिका आपापल्या घरी आनंदात नांदत आहेत. भैरवनाथजींनी त्यांच्या मुलींचे घर परत बसवले होते. प्रत्येक घरात त्यांच्यासारखे वडील असले तर कोणत्याच मुलीचे घटस्फोट होणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.